स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मुक्ताईनगर येथे पूर्णा नदी पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबासह जलसमाधी आंदोलन। इंदोर हैदराबाद 753 महामार्गाच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी रविवारी आक्रमक पवित्रा घेत खामखेडा पुलाजवळ कुटुंबासह जलसमाधी आंदोलन केले। या ठिकाणी पूर्णा नदी काठावरच 10 फूट खोल पाणी असल्याने अनर्थ टाळण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने तारांबळ उडाली। तहसीलदारांनी पूर्णा पूल वगळता इतर कामे बंद ठेवण्यात येतील असे लेखी आश्वासन दिल्यानंतर 2 तासाच्या थरारानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। खबरदारीचे उपाय म्हणून या आंदोलनस्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या नेतृत्वात 8 पोलीस अधिकारी, 80 पोलीस आणि राखीव पोलीस दलांच्या 4 तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या। सोबत अँब्युलन्स आणि डॉक्टरही तैनात होते, तर नावडे आणि पट्टीचे पोहणारेही नदीपात्रात उतरवण्यात आले होते। सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है या घोषणा देत 250 शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील महिला यांनी सकाळी 11:30च्या सुमारास जलसमाधीसाठी पूर्णा पात्रातील पाण्याकडे कूच केली। आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह आंदोलक नदीपात्राकडे धावले। पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक मागे सरकले नाही। मोठ्या प्रयत्नानंतर आंदोलकांना रोखण्यास पोलिसांना यश आले। संतप्त शेतकऱ्यांनी प्रकल्प व्यवस्थापकास पाचारण करण्याची मागणी केली। या जलसमाधी आंदोलनादरम्यान 2 शेतकऱ्यांचा ब्लड प्रेशर कमी जास्त झाल्याने चक्कर आले। त्यातील एका शेतकऱ्याला दवाखान्यात पाठवण्यात आले। तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून शेतकरी संघर्ष समितीला पत्र दिले। त्यानुसार खामखेडा पुलाचे काम सुरू राहील व इतरत्र सुरू असलेले रस्त्याचे काम शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत बंद राहील असे आश्वासन दिले। आश्वासन दिल्यानंतर आंदोलक शांत झाले। आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। स्वराज्यासाठी किरण पाटील, मुक्ताईनगर, जळगाव। आंदोलन करण्याची वेळ त्यासाठी आली कारण मधल्या काळामध्ये 4 महिन्यापासून शेतकरी हा घरदार सोडून पावसामध्ये क्रिया करून बसलेला आहे। त्याचं म्हणणं इतकंच आहे की आम्ही जमिनी द्यायला तयार आहे। 753 याला लागून आमच्या जमिनी त्याचा भाव जर तुम्ही 280 रुपये स्क्वेअर मीटरमध्ये करता, 250 रुपये स्क्वेअर मीटरमध्ये करत असाल ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यावर अन्याय आहे। अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही गेलं कोणाकडे पाहिजे? सरकारचं पहिलं धोरण आहे की बळीराजा हा देशाचा केंद्रस्थान आहे। मग बळीराजाच्या दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे। विधानसभेचं अधिवेशन झालं आहे। मी माननीय मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि या लोकांवर जो अन्याय झाला, लोक मरासाठी उतारू झाले आहे की आमची कायमची जर पोटाची भाकर जाते आहे तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे। मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतं। लोक जलसमाधी आंदोलन करत आहे। तिथे पाहिलं तर पाणी 50 फूट खोल आहे। अशामध्ये पोलीस प्रशासनाने आमच्याला कुठेतरी वाद होतो आहे। आमचा काही कोणाची वाद करण्याची इच्छा नाही आहे, पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे। त्याच्यामुळे आम्ही इथे बसलोय। काही लोक म्हणताय की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे, एक शेतकरी घ्यायला तयार नाही। एक सोडला तर 100% शेतकरी इथे आहे, कारण कालच्या दिवशी यांनी केळीच्या उभ्या बागा कापून टाकल्या। पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा। पण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केळीच्या उभ्या बागा ज्या यांना आलेले घड आहे ते कापून टाकले। त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो। मग असं करणारं कोण असेल? हे प्रशासन करत आहे की सरकार करत आहे? जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थाने निषेध नोंदवला पाहिजे। कोण असेल, सरकार असेल, प्रशासन मला माहीत नाही, पण अशा पद्धती होत असेल तर आम्ही चूप असणार नाही। जीव गेला तर बेहतर, या शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही। हे खरं आहे। तुम्ही स्वतः शेतकरी म्हणजे तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आहे। मी बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक आहे। अन्याय जिथे होईल तिथे उठून उभं राहण्याची, फिटून उभं राहण्याची आमची मानसिकता आहे। सरकार जरी आमचं असेल तरी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहणे काही गैर नाही आणि हा खऱ्या अर्थाने अन्यायाचा पाडा आहे। लोकांना 280 रुपये स्क्वेअर मीटर म्हणजे किती रुपये स्क्वेअर फूट झालं? 28 रुपये। 28 रुपये। आणि त्याच्यामध्ये बेल्टिंग मेथड जर 40% तुम्ही कट केलं किती रुपये आलं? 4 रुपये। आता अशाने जर जमीन सरकारची एखादी विक्री असेल या भावात तर आम्ही घ्यायला आहे। सरकारने जमीन तरी देणार का या भावात? सरकारने जमीन द्यायची आणि आमची जमीन हिसकावून घ्यायची, त्याला पोलीस बळ लावायचं, जबरदस्ती काम चालू करायचं, हे मला असं वाटतं हे निषेधार्थ आहे। किती शेतकऱ्यांचा प्रश्न आहे? किमान 250 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। किमान 250 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये त्या शेतीवर त्याचा, आम्ही ग्रामीण भागात राहतो, आमचा मूळ व्यवसाय शेती आहे आणि शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला ती शेती जाताना त्याचं जसं पोटचं बाळाचं शेतीची घेतो तुम्हाला सांगितली नव्याने गरज आहे। अशा पद्धती होत असेल खऱ्या अर्थाने दुर्दैवी आहे। आणि मी सरकारमध्ये असेल किंवा नसेल, मी एक कार्यकर्ता आणि शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून मी इथे या पद्धतीने आंदोलन करणार आहे आणि ते कायम करणार जोपर्यंत या लोकांना योग्य मोबदला मिळणार नाही।
आले होते व त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुम्ही एक पाऊल मागे या, आम्ही एक पाऊल पुढे येतो. आम्ही गिरीश भाऊंना सांगलं की तुम्ही पुलाचं काम चालू करा, बाकीचं आमच्या शेतामध्ये काम चालू करू नका, कारण आम्ही पैसे घेतलेले नाही आहे. व संविधानाचं कलम 301 यामध्ये लिहिले, त्या संविधानाचं 301 कलम म्हणजे संपत्तीचा अधिकार. त्या कलममध्ये लिहिलेलं आहे जोपर्यंत तुमचा ताबा पावती होत नाही तोपर्यंत सरकार जमीन घेऊ शकत नाही. त्या कायद्याला धाब्यावर ठेवून शिवाजीराव पवार म्हणतो की मला नितीन गडकरीने सांगलं की शेतकऱ्यांची केळी उपटून टाका, त्यांना जेलमध्ये टाका. म्हणजे हे हुकुमशाही आहे की लोकशाही आहे? आमची मागणी हीच आहे की आम्ही जमीन दिलेली नाही, पैसे घेतलेले नाही, ताबा पावती दिलेली नाही, तर आमची पहिले कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा. अरे जमीन घेतली त्याची मोजमाप बी केलेलं नाही, मोजमाप बी केलं नाही, हे कायद्यामध्ये लिहिलेलं नाही काय? सौदा कायदा तोडून तुम्ही काम करताय. आमचं म्हणणं तेच आहे की कायद्याप्रमाणे द्या. आम्ही मागतो ते देऊ नका. तुमच्या कायद्यात भूमी अधिग्रहण कायदा 2013 त्याप्रमाणे आम्हाला मोबदला पाहिजे. आम्ही मागतो ते देऊ नका. जे आता अधिवेशनमध्ये तुमची मीटिंग झालेली आहे, बावनकुळे असतील, गिरीश महाजन असतील, यांच्यासोबत तुमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये काय तोडगा निघाला? आमच्या गिरीश महाजनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी विधान भवनात मीटिंग घेतली. बावनकुळे साहेब होते, गिरीश महाजन साहेब होते आणि व्हीसीवर कलेक्टर साहेब होते. कलेक्टर साहेबांनी मान्य केलं की हा आमची चुकी झालेली आहे. मग बावनकुळे साहेबांनी सांगितलं की तुम्ही असं करा, तुम्ही अहवाल बनवा व अटॉर्नी जनरल महाराष्ट्राचे त्यांच्यासमोर शेतकरी तुम्ही व अटॉर्नी जनरल असे बनवून कायद्यामध्ये काय तरतूद आहे ते पहा. 7 दिवसात ते आम्हाला अहवाल करा, तोपर्यंत बाकीचं काम बंद करा, पुलाचं काम चालू राहू द्या. या मीटिंग सुरू असताना नितीन गडकरी यांचा फोन आला होता असं शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे. PD शिवाजीराव पवारचं म्हणणं आहे की तुमची मीटिंग 7 वाजेला संपली व 9 वाजेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचा फोन आला व त्यांनी सांगितलं की त्या शेतकऱ्यांना मारून टाका, त्यांना जेलमध्ये टाका, त्यांचे शेती उद्ध्वस्त करा. केंद्रीय मंत्री जर असं म्हणत असेल तर मग हे लोकशाही आहे की हुकुमशाही आहे? त्यांचा बी आम्ही निषेध करतो. आणि पोलिसांचा माझं नाव सुगंचन रंगलाल जैद, राहणार मुक्ताईनगर.